लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। 2 हप्ते एकत्र भेटणार। आज 12 वाजल्यापासून वाटप सुरू। आज पहिला टप्पा वाटप सुरू। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बघा, इथं स्वतः आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलेलं आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये। फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे। सर्व पात्र लाभार्थी बँक खात्यात 2 महिन्याच्या लाभाचे 3000 रुपये जमा होणार। आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे, परंतु ह्याच्यामध्ये सरसकट भेटणार नाही। त्याच्यामध्ये काही नियम आहेत, हे सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, यांनी ट्विट करून सुद्धा सांगितलेलं आहे, महिला दिनाच्या निमित्त 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्याचे हप्ते येतील। पहा आदित्य तटकरे मॅडम यांनी काय म्हणाले आहेत, स्वतः तुम्ही पहा व्हिडिओमध्ये। ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत। हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये। पहा, अतिशय आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, साडी सुद्धा वाटप मिळणार आहे। 2 महिन्यांचे 3000 रुपये मिळणार आहेत। 7 मार्चच्या अगोदर म्हणजे आजपासून 5, 6, 7 हे 3 दिवस वाटप राहणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे, कुणीही टेन्शन घेऊ नका। तुमच्या खात्यात पैसे येणार का नाही मी तुम्हाला काही क्षणात सांगणार आहे, कारण आता स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विटरवरती सुद्धा सांगितलेलं आहे, स्वतः पोस्टर करून त्यांनी पोस्ट सुद्धा केलेले आहे की 7 मार्चच्या अगोदर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकणार आहोत। तुम्हाला मी परत एकदा दाखवतोय, 7 मार्च नंतर तुम्हाला जे आवडत असेल की 7 मार्च नंतर पैसे वाटप होईल, असं नाही, 7 मार्चच्या अगोदर वाटप आहे। आज पहिला टप्पा आहे, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो। आजपासून फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे हप्ते येणार आहेत, एक हप्ता येणार नाही। स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे, स्वतः त्यांनी पोस्टर सुद्धा आहे, तुम्ही पोस्टर सुद्धा बघू शकताय। लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे, तर 3000 रुपये हे तुम्हाला 7 मार्चच्या अगोदर मिळणार आहेत। 2 टप्पे नाही, 2 टप्प्यात मिळणार आहे, म्हणजे आज उद्या आणि 3 टप्प्यात, आज उद्या आणि 7 तारखेला 5, 6, 7 असे 3 टप्प्यात महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि एकदम असे आनंददायी ही बातमी आहे। सोबतच लाडक्या बहिणींना साडी वाटप सुद्धा मिळणार आहे, आनंदाचा शिधा सुद्धा मिळणार आहे आणि गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। काही लाडक्या बहिणींना 3830 रुपये मिळणार आहे, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 3000 आणि काही लाडक्या बहिणींना तिथं आपण जर बघितलं आता तर 13500 रुपये मिळणार आहेत। हो, 13500 रुपये काही लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, पण याच्यामध्ये काही अटी आहेत, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहेत। पहा, आत्ताची आनंदाची खुशखबर तर आपण बघितली, आदित्य तटकरे मॅडमने सांगितले आपल्याला की पैसे येणार आहेत आणि 2 हप्त्याचे म्हणजे मार्चचा हप्ता हा सुद्धा आताच मिळणार आहे। आणि एक दुःखद बातमी म्हणजे मार्चचा हप्ता 2100 मिळणार नाही, तो सुद्धा 1500च मिळणार आहे, त्यांनी आता स्वतः डिक्लेअर केलेला आहे। त्यामुळं मार्चचा सुद्धा हप्ता हा तुम्हाला 1500च दिला जाणार आहे, 1500 रुपये दिला जाणार आहे, 2100 नाही। मला स्वतःला वाटत होतं की कुठेतरी 21 रुपये देतील, अधिवेशनात त्यांनी सांगणार होते की गेल्या वेळेस सुद्धा ते म्हणाले की मार्चचा हप्ता आम्ही 21 रुपये देऊ, परंतु तसं झालेलं नाही। परंतु ठीक आहे, आपण एप्रिल महिन्यापासून बघू शकतो, एप्रिल महिन्याचा हप्ता कदाचित 21 रुपये येऊ शकतो। तर मार्च आणि फेब्रुवारीचे 3000च येणार आहेत, एवढं तरी लक्षात ठेवा। आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज मेसेज येणार आहे, पहिला टप्पा कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जे आहेत ते तुम्हाला आज पाहायला मिळणार आहेत। बघा,
आज काही मोजक्याच जिल्ह्यात सुरुवात होणार आहे, 10 जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे आणि काही मोजक्याच बँकेमध्ये मोजक्याच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. तर कोणते ते 10 जिल्हे आहेत आपण पाहूयात. बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे पुणे हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे जिथं लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे. पुढे जर आपण म्हणजे तर तिकडं विदर्भात सुद्धा, मराठवाड्यात सुद्धा जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. तर तिथं थोडेसे जिथं गरजू लाडक्या बहिणी जास्त आहेत अशा लाडक्या बहिणींना सगळ्यात अगोदर इथं फेब्रुवारी मार्चचा हप्ता हा वाटप होणार आहे. आणि लक्षात घ्या, फेब्रुवारी मार्चचा हप्ता हा 3,000 रुपयेच आहे, जास्त नाही. म्हणजे आपल्याला जसं गेल्या वेळेस त्यांनी सांगितलं की फेब्रुवारीचा हप्ता 1,500 आणि मार्चचा 2,100, तर असं नाही, दोन्ही हप्ते आता तुम्हाला 3,000च मिळणार आहेत. आता कोणत्या बँकेत मिळणार तर तुम्हाला हे सुद्धा सांगतोय. बघा, तुमचं काही महत्त्वाचं सांगतोय. SBI बँक तुम्हाला माहितीच आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया सगळ्यात महत्त्वाची बँक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतरच बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्या खालोखाल लगेच आपण जर बघितलं तर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, SBI. त्याच्यानंतर मागचे जे आपले प्रायव्हेट बँक आहेत त्या प्रायव्हेट बँकेतल्या काही बँक आहेत ज्याच्यामध्ये आज पैसे येतील. सोबतच लाडक्या बहिणींनो, पोस्टाच्या खात्यात सुद्धा आज पैसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु लक्षात घ्या, तुम्हाला काही कामं करायचे आहेत ते तुम्हाला मी आता सांगतो. मी तुम्हाला जिल्हे सांगितले, तुम्हाला बँक सांगितल्या. पहिला टप्पा आज होणार आहे 3,000 रुपयांचा, हे सुद्धा सांगितलं आहे. पण गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार आहे, परंतु ते काय आहे तुम्हाला सांगतोय. आता तुम्हाला एक काम करायचं, तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि पटकन आधी लाईक करा. हे बघा, आपण व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवतो, सगळ्यात लवकर अपडेट देण्यासाठीच बनवतो. तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट्समध्ये कमेंट करा की तुम्हाला किती पैसे मिळालेत, सरसकट तपासणी व्हायला पाहिजे की नाही. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर अर्ज पडताळणी केल्याशिवाय इथं यादी बनत नाही आहे. तर ह्याच्यामध्ये झालं असं की तुमचं बँकेतली जी माहिती आहे आणि तुमची आधार कार्डवरची जी माहिती आहे ती ज्या लाडक्या बहिणींची चुकीची असेल त्यांना हा हप्ता येणार नाही. लक्षात घ्या, त्यांच्या मोबाईलवरती आज मेसेज येणार नाही. आज तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहेत भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ज्यांचं आधार कार्डवरचं नाव, बँकेतलं नाव सेम आहे, ज्यांचं रेशन कार्डची KYC झालेली आहे, ज्यांचं उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींना आज हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही मला आता सांगा, कोणाकोणाचं रेशन कार्डची KYC झालेली आहे? नसेल झाली तर करून घ्या, कारण त्याच्याशिवाय तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार नाही. चालूचा आधार कार्डला नंबर जर लिंक असेल तर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील. लक्षात घ्या, साडी वाटप हे होणार आहे. तुम्हाला आजपासून साडीसुद्धा वाटप होणार आहे. रेशन दुकानात जाऊन तुम्ही चौकशी करू शकताय. आनंदाचा शिधा आणि साडी हे दोन्ही मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला रेशन कार्डच लागणार आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, रेशन कार्डची KYC केली नसेल तर रेशन कार्डची KYC करून घ्या, कारण त्याच्यावरतीच तुम्हाला साडी वाटप, आनंदाचा शिधा आणि मोफत गॅस सिलेंडर हे तुम्हाला सर्व काही रेशन कार्डवरतीच मिळतं. तुम्हाला माहिती आहे की एका रेशन कार्डवरती 3 गॅस सिलेंडर्स मिळतात. पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात जाऊन सुद्धा आधार कार्ड आपलं चेक करा, अपडेटेड आधार कार्ड आहे का, त्याच्यावरची माहिती व्यवस्थित आहे का, पोस्टातलं नाव व्यवस्थित आहे का, की पोस्टातल्या अकाउंटमधलं नाव त्याची स्पेलिंग वेगळी आहे, आधार कार्डवरची स्पेलिंग वेगळी आहे, असं काय आहे का हे चेक करा, कारण खूप महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत. हे जर सर्व क्लिअर असेल, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असतील, जसं की तुमचं रेशन कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड असेल, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. सोबत तुम्हाला राशनसुद्धा तेव्हाच मिळणार जेव्हा तुमचं रेशन कार्ड KYC अपडेट असेल, आनंदाचा शिधासुद्धा तेव्हाच मिळणार, साडी वाटपसुद्धा तेव्हाच मिळणार आहे. तर ह्या सर्व आनंदाच्या बातम्या आहेत. लाडक्या बहिणींना हा पटकन शेअर करा, कारण आजपासून पहिला टप्पा वाटप होणार आहे. दुपारीपासून 12 वाजल्यापासून पुढे वाटप होणार आहेत. खटाखट तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहेत. मोबाईल चेक करत राहा, आज सतर्क राहा. आज, उद्या आणि परवा 3 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे. लाडक्या बहिणीनं 2 हप्त्यांचे एकदम 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी आता पडतील. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत. फक्त आपले डॉक्युमेंट्स हे आहेत ते तयार ठेवा. काही प्रश्न असतील नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.